मुरबाड नगरीची आणबान शान दीपवीर बिराडे सर आपल्या सोबत. ओव्हर टू यू सर. गेम इज ऑन. पहिला बॉल ऑन साइडला भिरकावलाय. सिक्सर किंग समीर भोईर यांच्या बॅटमधून आक्रमण. पहिल्याच बॉलवर हवाई यात्रा गगन भरारी गरुड झेप घेतली बॉलनं. षटकार. पहिल्या बॉलवर षटकार. पहिल्याच बॉलवर आघात झालेला आहे. समीर भोईरने आतापर्यंत ओव्हरऑल टुर्नामेंटमध्ये जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. काही कॅश प्राइज आहेत जे अनाऊन्स होत आहेत. वैभव भोईरकडून पर सिक्सर 200 आणि सलग 3 षटकार 1111. रमेश पवार उजिवले यांच्या वतीनं. दिलीप देसले यांच्या वतीनं देखील पर सिक्सर 100 रुपयाचा कॅश प्राइज. पहिल्याच बॉलवर सिक्सर आलाय. मस्त परिसर क्रिकेट असण्याची संलग्न आहे. 2 संघ ज्यात आपण बघत आहोत ही पहिली उपांत्य फेरीची लढत. फर्स्ट सेमीफायनल. षटकारानं सुरुवात झालेली आहे ती समीर भोईरची. शफल झाले. हुक केला बॉल. बॅकवर्ड स्कोरलेगच्या डोक्यावरून पाठवला. डीप बॅकवर्ड स्कोरलेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारा पाठोपाठ येणारा हा चौकार समीर भोईरच्या बॅटमधून. 4 धावा. या चौकारासोबत धावसंख्या दाफलकरती 19 अंकी झाली ती 10 ऑन बोर्ड. 10 धावा याच बरोबर सध्या स्कोर बोर्डवर. ओमकार यांच्या टप्प्यामध्ये सध्याच्या घडीला हवी ती लेंथ ऍडजस्टमेंट आपल्याला पाहायला मिळाली नाही. त्याच कारणास्तव मात्र सध्या समीर हवे होत आहेत. षटकारा पाठोपाठ चौकार आलेला आहे. स्कोर सध्या आपण बघत होता. चला डगआउट मध्ये फक्त चेअर्स अवेलेबल आहेत त्या प्लेअरसाठीच. ही सूचना आयोजकांची आलेली आहे. बाकी क्रीडा रसिक टीमचे समर्थक थोडे बाजूला व्हा. अवताचा संपर्क झाला नाही. एक सिंगल मात्र सहजरित्या मिळताना दिसेल. या सिंगल धाबेसोबत सध्या धावसंख्या धावफलकावरती 19 अंकी झाली ती 11 ऑन बोर्ड. 11 धावा सध्या स्कोर बोर्डवर. समीर भोईर वैभव भोईर या आघाडीची जोडी 3 चेंडूत 11 धाब्याचं योगदान देत. समीर आता नॉन स्ट्रायकर एंडला तर स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत वैभव भोईरला. स्टील 3 टू गो. ओमकार कडून आता कमबॅक अपेक्षित आहे. आदर्श DS11 जय बजरंग डोंगरनावेला. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. वेगवान बॉल ऑफ टर्मच्या बाहेर फुल लेन टाकला. खेळण्याचा प्रयत्न तो मात्र फसलेला आहे. डॉट बॉल आणि याचबरोबर धाबा सध्या स्थिर 11 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. शॉर्ट ऑफ गुडलेंथ होता. पूल करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा बाउन्स आणि त्याचबरोबर पेसनं बीट केले सध्या वैभवला. जसा समीर ऑफ स्ट्राईकला गेला त्याच कारणासह मॅचमध्ये आता सध्या गोलंदाज ओमकारकडून होते. छोटेखानी कमबॅक होते वापसी. याच टप्प्यावरती निरंतरता आणि सातत्यता त्याला ठेवावी लागेल. 11 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 1 टू गो. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा एक बॉल अजूनही बाकी आहे. यावलेला यॉर्कर ड्राईव्ह केला समोर. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. एकच धाव सेकंडसाठी चान्स समीरने घेतलाय. थ्रो खराब आहे आणि आता दुसरी धावही बनेल. डीप मध्ये लॉंग ऑफला मिसफिल्ड झाली. मिस्टेक झाली प्रवीण शेळकेकडून आणि जोपर्यंत रिटर्न थ्रो दिला जाईल 2 धावा तितक्याच वेगाने कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धाबेनिशी षटकाची झाली सांगता एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. बनल्या गेल्या त्या धावफलकावरती 13 धावा आणि आता दुसऱ्या षटकात संघ कर्णधारांना पुन्हा एकदा दर्शन शेळकेकडे मोर्चा वळवलेला आहे. चला वेळेचं बंधन आहे. आदर्श DS11 जय बजरंग डोंगरनावे बी थोडं स्पीडअप करावं लागेल. थोडं फास्ट खेळावं लागेल. यानंतर सेकंड सेमीफायनल आपण कव्हर करतोय. स्वर्गीय गुरुनाथ मात्रे प्रतिष्ठान एरंजाड आणि त्यांच्या विरोधात भुवन हे 2 संघ आमने असतील. विथ आयकॉन भुवन संघ इनॅक्शन असेल सेकंड सेमीफायनलमध्ये ॲज पर रूल. आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस होतोय. दोन्ही टीम कॅप्टन आपली उपस्थिती गरजेची आहे.
13 धावा सध्या दाफलकर होते एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. षटक सुरू होते. दुसरं दर्शन गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. चला वेळ जास्त खर्च होतोय, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. आयोजकांची सूचना आलेली आहे. बॉलर तयार. पहिला बॉल चांगला कटर टाकलाय. बॉलला वलवण्यामध्ये दर्शन वाकबगार आहेत. मागच्या मॅचमध्ये देखील काय जबरदस्त कामगिरी त्यांनी केली होती. सुपर सिक्सच्या लढतीत जनमान तोडली विरोधात आणि तो कॉन्फिडन्स या गोलंदाजाकडे. समीर भोईर सारख्या विस्फोटक फलंदाज विरोधात पहिला डॉट बॉल त्याने टाकलाय. धावा स्थिर 13. गणेशजी बांगर नुकताच मंचावरती उपस्थित झाले, त्यांचे सहर्ष स्वागत आहे. भुवनगावचे उद्योजक तथा समाजसेवक. एक धाव कंप्लीट झाली आहे. स्कोर सध्या आपण बघत आहोत 14-14 ऑन बोर्ड. पहिल्या डावाचे 10 चेंडू अजूनही बाकी आहेत. पाहिजे किती धावेचं टार्गेट सेट होईल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. लास्ट मुमेंटला बॅट्समनला फॉलो केलेले. कमी गतीने टाकलेला बॉल होता. फिंगर मोड केले होते. 5वा चेंडू होता. कमी गतीने टाकला होता. लाईन रीड करता आली नाही ती वैभवला आणि अपेक्षेपेक्षा बॉल थोडा जास्त खाली राहिला. इकॉनॉमिकल कामगिरी एक खासियत आहे दर्शन शेळकेच्या आणि या सामन्यात देखील सध्या विथ द बॉल त्यानं प्रभाव टाकलेला आहे. 3 चेंडूत अवघे एकच धाव खर्च केलेले. धावा बनलेल्या आहेत त्या 14. यावलेला आणखीन एक चांगला बॉल. बॅकअपसाठी खेळाडू उपस्थित झालेत. यष्टी रक्षक आकाश होते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र तो झाला नाही. एक सिंगल धाव. सिंगल धावेसोबत सध्या धावसंख्या दाफलकरवरती एकूण अंकित झाली ती 15-15 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. स्टील 2 टू गो. गोलंदाज तयार होतो दर्शन. स्ट्रायकर एंडला समीर. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क घडला नाही. मिल्टी येते. आणखीन एक सिंगल धाव आणि सिंगल धावेसोबत सध्या धावसंख्या दाफलकरवरती एकूण अंकित झाली ती 16 ऑन बोर्ड. 16 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 1 टू गो. सोळा धावा सध्या स्कोर बोर्डवर. मिस्टॅमिक स्ट्रोक बॉल अवेट. झेलची संधी बनली आहे. क्षेत्ररक्षक स्वप्नील आलेत बॉलच्या खाली मात्र कॅच ड्रॉप. साधा सोपा झेल सुटलाय. जीवनदान मिळत आहे ते वैभवला आणि त्यासोबत 2 धावा मिळत आहेत टीम जनमान बांदिवलीला. 2 धावेसोबत धावसंख्या 2 षटकांची अंती एकूण अंकित झाली ती 18-18 ऑन बोर्ड विदाऊट एनी विकेट लॉस. पहिलं षटक ओमकारचं 13 धावेचं मात्र दुसऱ्या षटकात दर्शन शेळकेने कंबर कसलेली आहे. अवघ्या 65 धावेचं वाजवी किफायती षटक त्यानं टाकलेलं आहे आणि जे कमबॅक हवं होतं आदर्श DS11 जय बजरंग डोंगरनावे बी क्रिकेट संघाला ते कमबॅक सध्या त्याच्या वतीनं होत आहे. गणेशजी बांगर यांचा सन्मान यानंतर मुख्य मंचावरती संपन्न होतोय. हितेश कंटे यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. स्कोरबोर्डवर सध्या 18 धावा. स्ट्रायकर एंडला समीर. लेफ्टी बॉलर आकाश खुने आता गोलंदाजीसाठी दाखल होतोय, ज्यांना सुपर 6च्या लढतीत एकाच षटकात ओव्हर हॅट्रिक त्याचबरोबर 4 फलंदाजांना बाद करत निर्धाव षटक टाकण्याचा विक्रम आपल्या नावावरती नोंदीत केलेला आहे. तो गोलंदाज आकाश सध्या गोलंदाजीसाठी दाखल होतोय. स्कोर सध्या बनलेला आहे 18. 2 षटकांती 9.00 धाव्याची धावगती प्रति 2 षटकांच्या पाठीमागे सध्या मेंटेन करत असताना आपण बघत आहोत. संघ जनमान बांदिवलीला यातून संघ जिंकेल
तो मेगा फायनलमध्ये दाखल होईल. खरं तर सुपर सिक्समध्ये या दोन्ही टीमने एक एक एक्स्ट्रा मॅच देखील खेळलेली आहे. मात्र आता या सामन्यात जो संघ जिंकेल त्याचं मेगा फायनलमध्ये जाण्याचं स्वप्नही पूर्ण होणार आहे. त्यासाठी मेहनत दोन्ही टीमला घ्यावी लागेल. संघनायक गोलंदाजीसाठी आकाश, तर स्ट्रायकरला आपण बघत आहोत समीर भोईरला. पहिला बॉल अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफ टर्मच्या बाहेर गुडलेंथवर टप्पा पडल्याबरोबर निघालाय बॉल. तो थेट यष्टी रक्षकाच्या दिशेने. आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमची मागणी केलेली आहे. टीव्ही एम्पायरची मदत घ्यावी लागेल. व्हाईट चेकसाठी हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. एसडीच फेअर बॉल. रिव्ह्यू मात्र गमावलाय तो टीम जनमान बांदिवलीनं. डॉट बॉलवर प्रश्न उपस्थित केला होता. व्हाईट चेकसाठी रिव्ह्यू घेतला होता मात्र तो असफल राहिलाय. रिव्ह्यू लॉस्ट. 18 धावा दाफलकर. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. समीरकडे साईक. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. आता मात्र वाईडचा सिग्नल आलेला आहे. पंच तेच सांगतायत प्रवीण विशे सर. एक अतिरिक्त धाव आता मिळेल, एक्स्ट्रा धाव मिळेल. गोलंदाजाचा माइंडसेट तर क्लिअर आहे मात्र आता नियंत्रण थोडं बिघडलं. त्याच कारणास्तव वाईडचा इशारा केलेला आहे. एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेसहित धावा दाफलकरती एकूण बनलेले त्या 19 ऑन बोर्ड. शॉर्ट बॉल बॅकफुटर गेले, पूल केलाय, बॉल हवेत, झेलची संधी आहे आणि मॅचची प्राइज विकेट. समीर बाद होत आहेत. पहिला हादरा लागलाय टीम जनमान बांदिवलीला. बिग डाऊन, बिग विकेट लॉस. समीरला माघारी यावं लागतंय. मोठा हादरा लागलाय तो जनमान बांदिवलीला. समीर माघारी परत आहेत या मॅच मध्ये 12 धावेचं योगदान देत. समीर बाद झालेले आहेत. बिग विकेट डाऊन, बिग लॉस. नवीन बॅटर सूरज भावर्ते बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. आकाशनं पहिलं सुयश मिळून दिलेलं आहे. ओमकारनं जबरदस्त झेल मिड विकेटला पकडलेलं आहे. क्षेत्ररक्षण त्याच्या स्पर्धेमध्ये देखील चर्चेत राहिलेलं आहे. नवीन बॅटर सूरज, ज्याच्यासाठी आता परिस्थिती थोडी बिकट आहे. यावलेला फ्लिक केला बॉल, दिशा दिली आहे. बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर. वेगाला कल्पकतेनं दिले उत्तर. बॉल करतोय लॉंग लेग, सीमारेषेची सफर. येतोय तो चौकार. सूरज यांचा मात्र कॉन्फिडन्स स्टार्ट. परिस्थिती जरी बिकट असली तरी देखील आपली व्यक्तिरेखा तिकट असायला हवी. आणि सध्या पहिल्याच बॉलवर त्यानं चौकारानं व्यक्तिगत खातं खुलं केलंय. या 4 धावेसोबत धावसंख्या दाफलकवरती एकूण अंकी झाली ती 23 ऑन बोर्ड. पहिल्या डावाचे 3 बॉल अजूनही बाकी. गोलंदाज तयार होतोय आकाश. चला, वेळ जरा जास्त खर्च होतोय. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. 2 षटकं बरोबर 10 मिनिटात टाकलेले आहेत. मात्र लास्ट ओव्हरसाठी जास्त वेळ नको. यावलेला अपील मात्र पंचांनी इम्पॅक्ट पाहिला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न यशच्या तर उद्ध्वस्त झालेल्या आहेत. मात्र स्कोरलेग अंपायर कडून आता रनआउटसाठी पुन्हा एकदा रेफरल घेण्यात आलेला आहे. स्ट्रायकर एंडला धाव घेण्याचा प्रयत्न तो मात्र वैभवचा यशस्वी झाला की नाही त्यासाठी थर्ड अंपायरची मागणी आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. एसडीज आउट. फलंदाज बाद. वैभव माघारी परत आहेत. लागलाय मैदानावरती सध्या 23ला धक्का दुसरा टीम जनमान बांदिवलीला. नवीन बॅटर ओम भोईर बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. पहिल्या डावाचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. 23 धावा बनलेल्या आहेत. स्टील 2 टू गो. . 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 .. .
इनिंग ब्रेकमध्ये टॉस सेकंड सेमीफायनल स्वर्गीय गुरुनाथ मात्रे प्रतिष्ठान एरेंझाड आणि त्यांच्या विरोधात भुवन विथ आयकॉन. भुवन संघ मॅच मध्ये इनॅक्शन असेल. एकच आयकॉन त्यांना देण्यात येईल. स्कोर 23-23. कमबॅक झालेल्या मॅच मध्ये 13 धाब्याचं पहिलं षटक होतं. दर्शननं जबरदस्त कामगिरी केली आणि आता आकाशने देखील या सामन्यात पुन्हा एकदा वापसीचे संकेत दिलेले आहेत. ओमकडे स्ट्राईक आहे. 2 बॉल बाकी आहेत. वेळ जास्त खर्च होतोय. बॅटर्स आपल्यासाठी सूचना आहे आपापल्या एंडला आपण लवकरात लवकर पोहोचा. 23 धावा सध्या स्कोर बोर्डवर. फलंदाज बाद झाले 2. स्टील 2 टू गो. चला जास्त वेळ खर्च होतोय. ऑफिशियल्स स्ट्रिक्ट वॉर्निंग द्या. अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी आता टीबी अंपायरची मदत घेतलेली आहे. बॉलर डेंजर झोन मध्ये आला त्याच कारणास्तव फ्रंट व्ह्यू क्लिअर झाला नाही. पुन्हा एकदा थर्ड अंपायर योगराज बुटेरे सर इनॅक्शन असतील. त्याला जी शेकोटी पेटवलेली आहे स्क्रीनच्या बाजूला विनंती आहे ती विझवा. क्रीडा रसिकांसाठी सूचना आलेली आयोजकांची. चला ती शेकोटी विझवा. आयोजकांनी जर शिस्तभंग केली तर बाकी प्रेक्षकांकडून काय अपेक्षा असेल. सो विनंती ती शेकोटी आता विझवा लगेचच. व्हाईट बॉल कलवण्यात आलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळेल. एक्स्ट्रा धावेसहित धावा दाफलकरवरती 24-24. स्टील 2 टू गो. यावेळेला बॉल जागेवरच बोरासारखा घरंगळत राहिलाय. एक धाव मात्र रोखता आली नाही. सिंगल धाब्यानं स्कोर बनलेला आहे तो 25. 25 धावा सध्या दाफलकावर. स्टील 1 टू गो. पहिल्या डावातील शेवटचा अंतिम अखेरचा चेंडू शिल्लक आहे. चला कॅप्टन जॉईंट व्हा भुवन आणि त्याचबरोबर टीम एरंजाड. एरंजाडचे कॅप्टन ऑलरेडी उपस्थित आहेत. भुवन टीम कॅप्टन आपली उपस्थिती गरजेची आहे. 25 लास्ट बॉल. शेवटचा बॉल बॅकफुटवर गेले. पूल केलाय. अर्ध्या विकेटवर टाकलाय आणि हाफ ट्रॅकर वरती तुटून पडलाय. सूरज भावार्थे सूरजच्या बॅटमधून येतोय हा स्मॅशिंग हिट. कडक सिक्सर. एंड इज वेल देन ऑल इज वेल. पहिल्या डावाची झाले सांगता स्कोर बनला गेला 31-31 आणि आता विद्यासाठी दुसऱ्या डावात आदर्श DS11 जय बजरंग डोंगरनावे बीला 32 धावेची गरज. यानंतर होणारा सामना टॉस होतोय. स्वर्गीय गुरुनाथ मात्रे प्रतिष्ठान एरंजाड आणि त्यांच्या विरोधात भुवन संघ इनॅक्शन आहे. ॲज पर टुर्नामेंट रूल एक आयकॉन मॅच मध्ये भुवन टीमला अलो केलेलं आहे. मुरबाड तालुक्यातील. चला टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेलच. चला भुवननं टॉस जिंकलाय. डिसिजन
एससीडीज भुवननं बॉलिंगचा निर्णय स्वीकारलाय आणि ॲज आयकॉन समीर भोईरची नियुक्ती त्यांनी केलेली आहे. चला बॅटिंगसाठी रेडी राहा मयूर अँड ऑल टीम. नेक्स्ट मॅच. धावा बनलेल्या आहेत त्या 32-32. ओपनिंग पेअर दाखल होते ओमकार आणि त्याची सोबत देतात आकाश. 10.67 धाब्याची धावगती प्रति 3 षटकांच्या पाठीमागे आता मेंटेन करावी लागेल. पहिला सेमीफायनलचा सामना सुरू आहे. यानंतर सेकंड सेमीफायनल आणि तदनंतर फायनल आणि त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन. 5 फिक्स आहेत. समीर गोलंदाजीसाठी दाखल होत्यात. आघाडीला ओमकार आणि त्याची सोबत आकाश येतोय. 32 धाब्याचं टार्गेट. हु विल ओन दिस मॅच? सामना जिंकेल कोण हा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे. दोन्ही टीमना क्वालिटी क्रिकेट आतापर्यंत ओव्हरऑल टुर्नामेंटमध्ये खेळलेलं आहे. मॅच इज ऑन. पहिला बॉल चांगल्या लेंथवर टाकलाय. लाऊड अपील आहे आणि फलंदाज बाद. बॅटची कडा एसटी रक्षकांना जेल पकडलाय. पहिल्याच बॉलवर ओमकारचं काम तमाम. पहिला हादरा. टीम आदर्श DS11 जय बजरंग बोंगरनावे बीला. फलंदाज बाद. ओमकार माघारी. डोंगरनावेला लागलाय तो शून्यावरती. पहिला धक्का. नवीन बॅटर रोहित बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. पहिल्याच बॉलवर समीरला मिळतंय सुयश. आता आकाशची सोबत रोहित देतोय. पार्टनरशिप इथनं गरजेची असेल, आवश्यक असेल ती भागीदारी आणि ती या मॅचमध्ये आता बिल्डअप करावी लागेल, ती रचावी लागेल टीम आदर्श DS11 जय बजरंग डोंगरनावे बी क्रिकेट संघाला. समीरनं पहिल्या डावात बॅटिंगमध्ये योगदान दिलं आणि पहिल्याच षटकात त्यानं पहिल्याच बॉलवरती ओमकार सारखे एका मातब्बर फलंदाजाला माघारी धाडलेलं आहे. सो कॉन्फिडन्स त्याचा दुणावलाय. मात्र रोहितकडे देखील क्षमता आहे. पाहायचा आपल्या गुणवत्तेला, आपल्या क्षमतेला कशा पद्धतीने न्याय देण्याचा तो प्रयत्न करेल. बॉलर तयार होते. राऊंड विकेट समीर. शॉर्ट ऑफ लेंथ होता. पूल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. दुसरी विकेट येईल का? एसडी झाली आहे. रोहित आल्या पावली माघारी. आणखीन एक हादरा. तू चल मैं आई अशी परिस्थिती. बॅक टू बॅक दुसरा धक्का आता लागतोय. टीम आदर्श DS11 जय बजरंग डोंगरनावे बी क्रिकेट संघाला माघारी परतले ओमकार आणि आता आल्या पावली माघारी परत आहेत रोहित. दुसरा धक्का. बॅक टू बॅक 2 धक्के समीरनं दिलेले आहेत ऑन हॅट्रिक. संधी आता त्याला विकेट हॅट्रिक बनलेली आहे. विकेट हॅट्रिकसाठी ओम साई लाईट इव्हेंटचे सर्वे सर्वा अविदादा मुरबाड यांच्या वतीनं 1111 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. नवीन बॅटर दर्शन दाखल झालेले आहेत. दर्शननं गोलंदाजी तर अप्रतिम केली, मात्र दर्शनला आता फलंदाजीतही चांगलं प्रदर्शन करावं लागेल. गोलंदाज सध्या विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर. बॉलर तयार होतोय समीर. शफल लावून खेळण्याचा प्रयत्न. लाईन इथे खराब आहे. डाऊन द लेग स्टिक. व्हाईट बॉल मिळेल ते एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेनिशी मात्र धावसंख्या धावफलकावरती आता सुरू झालेली आहे. धावफलकावरती सद्यस्थितीला एक्स्ट्रा एका धावेनं खातं खुलं झालेलं आहे. ते आदर्श DS11 जय बजरंग डोंगरनावे बी क्रिकेट संघाचं 1 धाव सध्या धावफलकावरती. शॉर्ट बॉल हुक केलाय. बॉल हवेत आहे. शॉर्ट फानलेगचा फिल्डर म्हटलं पोहोचला नाही. थोडे दूर आहेत फिल्डर. सेकंडचा चान्स. कॉल आणि आता विकेट धोक्यात. फलंदाज बाद. दर्शन धाबादूर माघारी परत आहेत. चुकीचं कॉलिंग. नेव्हर टेक रन ऑन मिसफिल्ड असं म्हटलं जातं आणि तोच प्रयत्न झाला धाव घेण्याचा. तो अंगलट आलाय. दर्शन धाबाद. आणखीन एक धक्का. तिसरा फलंदाज माघारी.
2 धावा सध्या धावफलकावर. तिसरा फलंदाज बाद झालाय. थोडी पडझड या सामन्यात झालेली आहे ती आदर्श DS11 च्या बजरंग डोंगरनावे बी क्रिकेट संघाची. ओमकार, रोहित आणि नुकताच दर्शन देखील धाबा 2 माघारी परतला. नवीन बॅटर प्रवीण शेळके सध्या बॅटिंग करण्यासाठी स्ट्रायकर एंडला दाखल झालेला आहे. 32 धाब्याचे टार्गेट आहे. 2 धाबा बनलेल्या आहेत. अजूनही 30 धाब्याची गरज या मॅच मध्ये. शॉर्ट बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला फटका आहे. सेफ शॉट. बॅकवर्ड स्कोर लेगला एक टप्पा घेत निघालाय बॉल. पहिल्या बाउन्सवर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. या चौकार आता विजयाचं समीकरण 14 चेंडू आणि 14 चेंडूत विजयाकरता अजूनही या मॅच मध्ये आपण बघत आहोत. आवश्यकता 26 धावेची. चौदा चेंडू 26. बॉलर तयार होतोय समीर. फुल टॉस. बीमरचा सिग्नल तर आलेला आहे. मात्र आता स्टंपिंग साठी पुन्हा एकदा रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. या टीव्ही अंपायरचा सपोर्ट आपण घेऊयात. क्लिअर बीमर, नो डाऊट अबाउट दॅट वन. ओव्हर द वेस्ट साईड या बॉलची तर डेफिनेटली होतीच. मात्र फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये ऑन टाइम रिटर्न झाले की नाही, वापस झाले की नाही ते आता पाहायचंय. Yes, it is batter out. फलंदाज बाद होतोय. नो बॉल प्लस विकेट. नेक्स्ट बॉल फ्रीट. मात्र आता लागलाय सध्याच्या घडीला 7 वरती धक्का चौथा. नेक्स्ट बॉल फ्रीट. बॅटिंग साठी आता स्वप्नील दाखल होत आहेत. 7 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 4 फलंदाज बाद झालेत. ज्यांच्या वतीने स्पर्धेसाठी LED स्टंप सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे. कल्पेशजी मुरबाडे आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचे सहर्ष स्वागत आहे. बॉलर तयार होतोय समीर. यावलेला पूल करण्याचा प्रयत्न. पोझिशन मध्ये आले नव्हते मात्र धाव मिळेल. धाव क्षेत्ररक्षकाला रोखता आणि लाईन लेग बायचा सिग्नल आहे आणि धावसंख्या धावफलकावरती या सिंगल धाबेसोबत सध्या एकूण अंकित झाली ती 8 ऑन बोर्ड. 8 धाबा धावफलकावर. स्टील 1 टू गो. या षटकाचा एक बॉल अजूनही बाकी आहे. तेरा चेंडू 24 धावा हे समीकरण. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित. धाव इथनं मिळणार नाही. चांगला थ्रो दिलाय तो ओम भोईरनं. डॉट बॉल. पहिल्या षटकाची सांगता 32चा पडलाक सूर्य बनला गेल्या 8. विकेट गमावल्या 4 आणि आता विजयाचं समीकरण 12 चेंडू. आवश्यक धावगती 12.00 धाब्याची. रनसमेत 24. मॅच कंटिन्यू करावी लागेल. ग्रामविकास अधिकारी प्रदीपजी बांगर यांच्या वतीने आर्थिक सौजन्य स्पर्धेसाठी लाभलेले त्यांचे मनस्वी आभार आम्ही व्यक्त करतोय. 12-24 गोलंदाजीसाठी वैभव भोईर दाखल होत आहेत. चला, वेळ जास्त खर्च होतोय. वैभव, बॅटर्सला विनंती आपण आपापल्या एंडला बोलचा, कारण यानंतर अजूनही 2 सामने पेंडिंग आहेत. रात्र वैर्याची आहे, लक्ष सुद्धा. बॉलर तयार होतोय वैभव. 12-24. पहिला बॉल हवेत. झेलची संधी. स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली आलाय
आणि त्यानं हा झेल संपादित केलाय. याचबरोबर 5वा धक्का लागलाय. अर्धा संघ गारद होतोय. स्वप्नील माघारी, फलंदाज बाद. थँक्यू. नवीन बॅटर दीपेश बॅटिंगसाठी दाखल होत आहे. स्कोर सध्या बनलेला आहे तो 8 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट. 11 बॉल, अजूनही 24 धाब्याची आवश्यकता. फुलटॉस बॉल स्वीप केलाय. वाडा शॉट, पाण्याजोगा फटका, प्रशंसनीय फटका. स्मॉल पॉकेट ऑफ अ डायनामाइट दीपूच्या बॅटमधून आलाय. हा जबरदस्त दमदार हल्ला, षटकार. पाण्याजोगा फटका, वाडा शॉट. स्वीपचा अप्रतिम फटका होता. फुलटॉसला बरोबर बॅकवर्ड स्कोरलेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हवाई यात्रेकरता दीपूनं पाठवलंय. प्रशंसा करावी, वाहवा करावी तितकी कमी या स्ट्रोकची. यावेळेला पुढ्यात टाकलाय, बॉल निघालाय थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. आता डॉट बॉल नव्हतं, छोटेखानी कमबॅक. धावा सध्या स्थिर 14. 9 चेंडू आणि अजूनही 18 धावेची आवश्यकता. 9 बॉल 18 धावा. या षटकाचे 3 बॉल आता इम्पॉर्टंट असतील. क्लीन बोल्ड, यू मिस, आय विल डेफिनेटली इट. फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गुल, दीपेश माघारी. आता लागलाय 6वा आदरा, 6वा धक्का, फलंदाज बाद. नवीन बॅटर रोहन बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. मॅचमध्ये 8 चेंडू, अजूनही 18 धावेची गरज. प्रत्येक फलंदाजाला अतिरिक्त घाई या मॅचमध्ये नडलेली आहे. सिच्युएशनच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न, त्याच कारणास्तव आतापर्यंत 14ला 6 विकेट या मॅचमध्ये गमावलेल्या आहेत. फ्रंट सीटवर सध्या आपण बघत आहोत. जनमान बांदिवलीला मात्र पलटवार इथनं येऊ शकतो. रोहन मैदानावरती पोहोचलाय, ज्याच्याकडे क्षमता आहे. संघ कर्णधार आकाश सध्या नॉस्ट्रॅकर एंडला, जो आघाडीसाठी दाखल झालाय, त्याच्याकडे कॅपॅसिटी आहे. मॅचमध्ये बॉल बाकी आहेत 8 आणि आता विजयासाठी 18ची गरज. 8-18चा सामना. बॅकफुटवर गेले, ड्राईव्ह केलाय, बॉल गॅप मोठा आहे. चेसा फिल्डरसाठी मिसफील्ड आणि बॉल निघालाय. तो अखेर स्वीपर कव्हरला, सीमारेषेच्या बाहेर. रोहन यांच्या बॅटमधून येत आहेत या निर्णायक 4 धावा, चौकार. या चौकारासोबत सध्या 18 धावा दाफलकावरती. कशा आहे काय उन्हात, परंतु धावा येत आहेत. ही जमेची बाज आहे, ही जमेची बाब आहे मॅचमध्ये. आदर्श DS11 जय बजरंग डोंगरडावे बी क्रिकेट संघाकरता. 7 बॉल 14. बॉल तयार होतोय. यावेळेला ड्राईव्ह केल्या, समोर फिल्डर थोडे दूर आहेत. एक सिंगल बनली आहे. दुसरीचा कॉल आणि आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तोही यशस्वी झालाय की काय हे पाहायचे. पंच तटस्थ सिटीज. 2 धावा कंप्लीट. ओव्हरची सांगता अंतिम षटकात सामना 2 षटकात बनला गेला 20. 6 चेंडू, आता 12 धावेची गरज. 6 चेंडू 12 धावा. संघनायक आकाश खुनेकडे आता स्ट्राईक आहे. 6 चेंडू 12 धावेची गरज आहे. सहा चेंडू 12 धावा. निर्णायक सामना, महत्वाचा सामना. मॅच इज स्टील ऑन. सामना जोलीस का लजुनी गुलदस्त्यात. सहा चेंडू 12 धावा. नयन बोरीवरती दिली जबाबदारी, नयन बोरती दाखवला विश्वास. तर साखर एंडला संघ कर्णधार आकाश आणि त्याच्या सोबत देतोय रोहन, ज्याच्या बॅटमधून क्रुशियल स्टेजला
2 चेंडू 6 धावेचं व्यक्तिगत योगदान आलेलं आहे. सहा चेंडू 12 धावा. वेळ जास्त खर्च होतोय समीर. 2 षटकं बरोबर 10 मिनिटात टाकलेले आहेत. मात्र आता अंतिम षटकासाठी जास्त वेळ नको, जास्त उशीर नको. गोलंदाजीसाठी नयन तर स्ट्रायकर एंडला आकाश. 6 बॉल 12. पहिला बॉल समोर केलाय आक्रमण, समोर केलाय हल्ला. क्षेत्ररक्षक समीर उपस्थित होते. काय जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाले. सेकंडचा चान्स आणि आता दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद की न बाद तेही पाहायचंय आणि बाउंड्री चेकही आपण करतो. ये सिरीज दोन्ही गोष्टी चेक होतील. फर्स्ट ऑफ ऑल आपण चेक करूयात बाउंड्री आणि तदनंतर आपण करूयात रनआउट. पंचांचं काम आता वाढलेलं आहे. महत्वाचा सामना आहे, सेमीफायनलची लढत आहे. उसंत आता कोणालाच नाही. अटेम्प्ट तर सेफ आहे. बॉल आतमध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षक समीरचा प्रयत्न यशस्वी. आता रनआउट चेक करूयात आपण. बॅट्समन इज इन. सेफ अटेम्प्ट अँड ऑल्सो बॅट्समन इज सेफ. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. शॉर्ट ऑफ लेंथ होता, समोर फोर्सिबल हिट. लॉंग ऑनला समीर होते. जबरदस्त क्षेत्ररक्षण. शेवटच्या क्षणाला बॉडी बॅलन्स त्याला कायम करता आला नाही. त्याच कारणास्तव त्यांना बॉलला आतमध्ये ढकलण्यासाठी पसंती दिलेली आहे. मात्र 2 धावा तोपर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. 5 चेंडू आणि आता विजयासाठी 10 धावेची गरज. 5 बॉल 10. गेम इज स्टील ऑन. मॅच इज स्टील ऑन. जेव्हा जेव्हा हे दोन संघ आमने सामने आलेले आहेत, नेहमीच शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगताना आपण पाहिलाय. पण आता सेमीफायनलचं तिकीट काबीज करेल कोण? डोंगर डावे की टीम बांदिवली. 5 बॉल 10. स्विच इट. मात्र डीप मध्ये फिल्डर स्विच इट साठी सेट केलेला आहे. माहिती आहे क्षेत्ररक्षक तिकडे सेट असायला हवा, कारण आकाशचा स्विच इट हा फेवरेट स्ट्रोक आहे. त्याच कारणास्तव फिल्डर सेट होते. चांगला थ्रो आलाय. रनआउट. चित्त थरारकता आपण बघत आहोत. सामन्यात अजूनही तीच ऊर्जा आहे. सामन्यात अजूनही तोच उत्साह आहे. रनआउट होऊन रोहन बाद झालेत. धावा 23 बनलेले आहेत. 4 चेंडू आणि आता 9 धावेची गरज. नवीन बॅटर मोहित दाखल झालेले आहेत. 4 चेंडू 9. व्हॉट अ मॅच. फर्स्ट सेमीफायनल. पैसा वसूल सामना सध्या रंगतोय. प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेला सामना. 4 चेंडू 9. यावलेला लेंथ बॉल टप्पा पडल्याबरोबर हरकत करत निघालाय. तो थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं डॉट बॉलची झाली आहे सांगता. झालंय छोटे गाडी कमबॅक आणि त्या सोबतीनं झाली आहे ती वापसी गोलंदाज नयनकडून. 3 चेंडू. आता विजया करता 9 धावेची गरज. 3 चेंडू 9 धावा. यावलेला ऑफटॉमच्या बाहेर. लाईन खराब आहे. व्हाईट बॉल. आली आहे एक अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेनं टीमची टोटल सध्या धावफलकावरती सडकली आहे पुरे 24. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू आणि आता विजया करता 8 धावेची गरज. 3 चेंडू 8. दोन संघांची पडली आहे गाठ. आता पाहूयात कोण कोणाची लावतोय वाट. 3 बॉल 8. यावेळेला चांगला बॉल ऑफटॉमच्या बाहेर. इन्व्हाइट केलं होतं बॅटरला समोर खेळण्यासाठी, मात्र चेंडूच्या रेषेपर्यंत आकाश पोहोचू शकले नाही. डॉट बॉल आलेले आहेत. त्याच कारणास्तव सध्या दबाव बनला बॅटरवर. मात्र आता प्रेशर रिलीज स्ट्रोक हवाय. 2 चेंडू 8 धावेची गरज आहे. कमीत कमी या बॉलवर 2 धावा येणं गरजेचं आहे. तर आणि तरच हा सामना जिवंत राहू शकतो. आदर्श DS11 जय बजरंग डोंगरडाबे बी क्रिकेट संघाकरता 2 चेंडू 8. गोलंदाज तयार होतोय नयन. क्रुशल बॉल. फुल टॉस. दिशा दिली आहे. स्कोर लेगला फिल्डर उपस्थित. एक सिंगल कंप्लीट. सेकंड साठी चान्स घेतलाय
आणि आता दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. लास्ट बॉलवरती आलाय सामना. एक चेंडू 7ची गरज. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. एक्स्ट्रा धाव जर आली नाही तर विजय संपादित होईल टीम जनमान बांदिवलीचा. मात्र अपवादात्मक बॉल जर आला तर मात्र पुन्हा एकदा मॅचला कलाटणी मिळू शकते. मात्र प्रतिष्ठान एरंजाड रेडी रा, त्याचबरोबर रेडी रा टीम भुवन. 1 बॉल 7. पहिली सेमीफायनल संपता संपेना हा सामना. 1 बॉल 7 कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. यावलेला डॉट बॉल आणि याच बरोबरीत हा सामना संपलाय. मॅच इज फिनिश. जल्लोष सुरू झालाय बांदिवलीकरांचा. मेगा फायनल मध्ये ते दाखल होत आहेत. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्ले बॉयज, टफ अँड हार्ड लक. आदर्श DS11 जय बजरंग डोंगरना बेबी. चला हँडशेक करा दोन्ही टीम आणि तदनंतर हे मैदान सोडा. चला दोन्ही टीम हँडशेक करून मैदान सोडायचंय. बांदिवलीचे समर्थक चला ज्याची जबरदस्त कामगिरी. 8 चेंडू 13 धावेचं योगदान. पहिल्या षटकात ज्यांना 7 धावा देत